सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. काय नाव आपलं? रामारी बावुंडे. सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे. कोणाची हवा आहे या गावात? काय सध्या कसं आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यात भाजप आहे आणि खालून पण भाजप येणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे तुमचं मत भाजपला. काय सध्या काय येळवीमध्ये कोणाची हवा आहे? काय चालू आहे? विजू सरच्या आणि सुनील भैया पवार एक नंबर. 100% निकाल आपलाच. मामा काय सध्या कोणाची चर्चा आहे गावात? विजू रुक्मोर, सुनील पवार आणि गावाला आमचा विजू रुक्मोर तरमडीला पाहुणा. काय वाटतंय मामा सध्या या येळवी पंचायत समिती आणि बनाळी जिल्हा परिषद मध्ये कोणाचं वार आहे, कोणाची चर्चा आहे असं वाटतंय तुम्हाला? इथं बनाळी गटामध्ये जरा काँग्रेसचं वार वाटते. माझ्या मनातलं काय तर तुम्हाला कोण वाटतंय? काय सध्या चर्चाच्या गावात? तुम्ही सगळी म्हातारे मंडळी ज्येष्ठ मंडळी एकत्र बसताय, तुम्हाला काय वाटतंय? कुजबुज असते गावात, कोण येईल काय येईल? काय मी आज गावात तरी सुद्धा चर्चा नाही का कोणाची? असं काय वाटतंय तुम्हाला? रुक्मिणीची चर्चा आहे. मध्ये सध्या बघायला गेलं तर काँग्रेसचं वार जास्त आहे आणि मधुकर नरळे साहेब आणि रवी सावंत यांचं सगळ्यात एक नंबर वार म्हणजे 1001% निवडून येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय मामा? तेच काँग्रेसच आहे. काँग्रेस येणार इथे? सध्या येळवी गणामध्ये कसं झालंय, सगळी जण ज्येष्ठ नेते एक झाल्यामुळे मतदार बंधूंनी विचार केलाय की काँग्रेसला मतदान करण्याची करूया म्हणून असं सगळ्यांनी पाठिंबा दिलाय काँग्रेसला. तुम्हाला काय वाटतंय सध्या या मतदारसंघात? काय वाटतंय? काँग्रेसवर उमेदवार सक्षम आहे, काय अडचण नाही. बिनधास्त जनताने एळवी नाही, काँग्रेसलाच मतदान करणार. 100% काय 101% काँग्रेसचं, काय अडचण नाही. आमच्या मनात ठेवतोय आम्ही, अहो आमच्या मनात ठेवलंय आम्ही. काय सध्या तुम्हाला कोण वाटतंय? कोण पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य कोण असं काय वाटतंय? नाही आम्हाला तसलं काय कळत, काय कळत नाही तसलं. आम्हाला काही एवढा अनुभव आहे हो. अहो कोण उभारले तर काय माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे ते उभा राहिलेली कोण कोण, पर एवढं काही नाही हो. तुमचं मत आम्ही आमच्या मनात ठेवले आम्ही. चिंचणी मायाकाला चाललेलो आहे. आम्ही तिन्ही उमेदवार विजय करायसाठी चिंचणी मायाकाला साकडं घातलेलं आहे आणि तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून यावेत ही आमची मनोमन इच्छा आहे आणि निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करून यांना निवडून आणू. तुम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या उमेदवारांना मतदान करणार आहे? होय होय, एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना आम्ही मतदान करणार आहे. परिषदेचे सदस्य सुनील भैया पवार आणि पंचायत समिती गणाजी विजय गिरजापूर रुक्मोर हे भव्य मताने निवडून येतील अशी माझी खात्री आहे. पंचायत समिती गणामध्ये विजय रुक्मोर सर भाजपाचं कमळ चिन्ह आहे आणि बनाळी पंचायत जिल्हा परिषद गटामध्ये सुनील भैया पवार यांचं पारडं जड आहे आणि 101% निवडून येणार म्हणजे येणार. आज माझ्याकडनं लिहून घ्या, 100% अगदी लीडनं निवडून येणार दोघंही. आमच्या येळवी पंचायत समिती गणामध्ये आम्हाला येळवीचा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे हा काँग्रेसचाच सतत बालेकिल्ला राहू शकतो, आम्हाला एवढी खात्री आहे. आणि ही येळवीची जनता कोणत्या क्षणात काही करू शकते आणि काँग्रेसच्यासाठी काही करू शकते ही येळवीकरांना सांगायची गरज नाहीये. येळवीकर त्याच्यासाठी भरपूर सक्षम आहेत आणि आम्हाला तेवढी खात्री आहे. गाव आपलं साहेब? खैराव. मी खैराव माझे सरपंच नवनाथ चौगुले बोलतोय. काय सध्या परिस्थिती काय मतदारसंघात? काय या परिस्थिती असे मतदारसंघात गोपीचंद पडळकरांचं काम बघून जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि भयांचं पण काम बघून जनता सर्व विजू आणणार. पण असे त्यांचं पूर्ण खाल्ल्या पातळीवर म्हणजे युजूच काय किरकोळ तुम्ही काम सांगा, अशा कामाला ती माणूस सक्षम आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी. लहान मुलांना सुद्धा फोन लावू द्या, असं ते फोन उचलणार आणि काय जत मध्ये काम असू द्या, कुठलं काय असू द्या करणार, असा सक्षम उमेदवार दिल्यामुळं युजूभाऊच्या पाठीशी ठाम लोक आहेत. आणि काय लोक जातीपातीचं राजकारण, जातीपातीला कोण सुद्धा जुमानत नाही. हा भाजप पक्ष चांगला आहे म्हणून सर्व लोक भाजपला मतदान करणार आहेत. मला सांगा, काँग्रेसच्या काळात काय कामं झाली नाहीत का इथं? काँग्रेसच्या कामात काही सुद्धा कामं बिम झाली नाहीत, काय नाही. सगळं उडवडी उत्तर देणे, काम नाही म्हणून फोन केला तर त्यांनी फोन उचलायला नाही, अशी त्यांची पद्धत आहे काँग्रेसवाल्यांची. त्यामुळे या मतदारसंघात बीजेपीचं वातावरण आहे का? या मतदारसंघात कोणाची हवा आहे? भाजपचीच हवा आहे. भाजप. आणि दोन्ही सीटा अगदी लीड देते भाजप निश्चित येणार. आणि तीच म्हणजे 100
मामा नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव आपलं? गाव ठोणेवाडी. टोणीवाडी. काय सध्या कुणाची हवा आहे या मतदारसंघात? काय सर्वेच हवा आहे. हा आता कोण येतो त्याचा अंदाज मी सांगत ना, आल्यावर सांगणार. हा तरी सुद्धा कोण नाही. तुमच्या मनात कोण आहे? असं तुमच्या मनात कोण आहे? अजून आला नाही माझ्या तर कोणाचं म्हणजे तुमच्या मनात अजून आलं नाही. माझ्या मनातून पोचलाच नाही. हा म्हणजे तुम्ही म्हणजे उमेदवार तुमच्यापासून पोहोचले नाहीत. नाहीच पोचलो तर सांगू कोणाच नाव. बर नाही, तरी तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटतं आल्यावर काय वाटायचं आहे. बर आता दिल्यावर मग सांगेल बाबा तो ऐकत हा. नाही, तू मागं सरला तर मी मागं सरतो म्हणेल. हा की मग आता दिला तर मी काय सांगू आता. बर नाही, तरी तुम्हाला काय वाटतंय? तसं काय मला वाटत नाही. हा ते भेटल्याशिवाय काय वाटत नाही. भेटला बोलला तर मग काय तर त्याचा सांगतो. असं कोण माणूस नाही का उमेदवार की त्यांनी तुमची कामं केली? आला काम करू मागचं लागतं त्याला हा. चालू मधलं कोण नाही आला अजून. नाही पण तुम्ही चालू म्हणण्यापेक्षा मागच्या माणसाने जरी काम केले त्याला मतदान करणार नाही का मागची तुम्ही? कुठलीच माणसं आली नाही, ती मागची गेली सगळी पार बर निघून गेले ती. बर कुणाची हवा चालू आहे? काय वातावरण काय म्हणते? वातावरण इथलं असं आहे, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप हा. आहे. भाजप असल्यामुळे सध्या जरा भाजपचा जोर आहे. हा. पण 7 तारखेला मतदान असल्यामुळे अजून काही नक्की सांगता येत नाही कोणाचा विजय होईल कोण नाही. म्हणजे काटेवरची लढत आहे असं म्हणा. काट्यावरची लढत आहे, सोपं नाही, तिरंगी लढत असल्यामुळे. हा. काट्यावरची लढत आहे, तिरंगी लढत असल्यामुळे 7 तारखेला मतदान आहे, त्यामुळे नक्की सांगता येत नाही. हा. पण भाजपचं जरा पारडं जड आहे असं वाटतं पारडं का? जड आहे असं वाटतं. सध्या या मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड आहे. पडळकर साहेब महाराष्ट्रात नेतृत्व करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय रुकनूर सर आणि सुनील भाया पवार यांचं पारडं जड आहे. कोण जर बाहेर बोललं तिरंगी चौरंगी, इथं काय सुद्धा नाही, वन साइड भाजप.